नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने झटपट कंपाऊंडचा वापर करून चॉकलेट बनवणार आहोत। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना चॉकलेट खूप आवडतात आणि करायलाही अतिशय सोपे आहे, सहज कोणालाही जमेल। आणि हे होममेड चॉकलेट्स आपण बनवून ठेवून मुलांना जेव्हा पाहिजे आपण तेव्हा देऊ शकतो। चॉकलेटसाठीचं साहित्य आता आपण पाहूया। डार्क कंपाऊंड चॉकलेट मी घेतलेले आहे, व्हाईट कंपाऊंड घेतलेले आहे, 15 ते 20 बदाम घेतलेले आहेत आणि एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि आपल्याला बटर लागणार आहे अर्धा चमचा आणि हे चॉकलेटचे रॅप्स लागणार आहेत। आता सर्वात अगोदर मी बदाम भाजून घेणार आहे आणि नुसतेच मी भाजत आहे, तूप टाकलेलं नाही आहे। 1-2 मिनिट छान मस्त भाजून घ्यायचं आहे, म्हणजे बदामही क्रिस्पी होतात आणि चॉकलेट खाताना नट्सचं क्रंचीनेस छान लागतं। आता हे बदाम भाजून झालेले आहेत। आता हे थोडं थंड करून घेते मी। थंड झाल्यानंतर आता मी याला उबडधोबड थोडं कुटून घेत आहे, म्हणजे जाडसरच मी बदामची पावडर केलेली आहे। आता हे मी साईडला ठेवून देते। आता त्याच कढईमध्ये मी शेंगदाणे भाजून घेणार आहे आणि शेंगदाणे सुद्धा अगदी लो फ्लेमवर छान मस्त भाजून घ्यायचं आहे, ज्यामुळे शेंगदाणे आपले मस्त क्रंची होतात आणि शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता हे थोडं थंड झाल्यावर वरची साल आपल्याला काढून टाकायचं आहे। भाजलेल्या शेंगदाण्याला असं वरून वाटीने दाब दिले की साली आपोआप सेपरेट होतात। आणि आता शेंगदाणे मी ओबडधोबड कुटून घेणार आहे। मी खलबत्त्यामध्ये शेंगदाण्याचा आता जाडसर कूट करून घेणार आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मिक्सरलाही जाडसर वाटून घेऊ शकता। असं जाडसर मी पावडर करून घेतलेली आहे। आता हे आपण साईडला ठेवून देऊया। हे व्हाईट कंपाऊंडचं स्लॅबचं पॅकेट मी घेतलेलं आहे आणि याची किंमत आहे 190 आणि 500 ग्रामचं हे पॅकेट आहे। आणि डार्क कंपाऊंडचं स्लॅब घेतलेलं आहे, तेही 500 ग्रामचं आहे आणि त्याची किंमत आहे 145। आणि हे दोन्ही कंपाऊंड आता आपण वापरणार आहोत। आता हे व्हाईट कंपाऊंडचं स्लॅबमध्ये असे 4 मोठे बार असतात, यातले आपण आता 2 वापरणार आहोत आणि डार्क कंपाऊंडचे पण असे 4 स्लॅब असतात, त्यातले पण आपण 2 बार वापरणार आहोत। आता मी हे हाफ कट करून घेतलेलं आहे आणि उरलेले हे बार आपण व्यवस्थित पॅक करून बाहेरच रूम टेम्परेचरला ठेवून द्यायचं आहे। एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करायचं आहे। जर बाहेर ठेवायचं नसेल तर तुम्ही मग फ्रीजमध्येही स्टोअर करू शकता। उरलेल्या कंपाऊंडला मी अशा प्रकारे व्यवस्थित पॅक केलेलं आहे। आता दोन्ही कंपाऊंडचे मी 2-2 बार घेतलेले आहेत। आता याचे मी मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। डबल बॉइलिंग मेथडचा वापर करून आता आपण कंपाऊंडला मेल्ट करून घेऊया। पातेल्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यावर बसेल असं एक स्टीलचं टोपलं ठेवलेलं आहे किंवा तुम्ही काचेचं यूज करू शकता। आता आपण चॉकलेट टाकून घ्यायचं आहे आणि चॉकलेट आपल्याला वितळून घ्यायचं आहे। आता जसं जसं पाणी हलकंसं गरम होत राहील तसं तसं चॉकलेट आपलं मेल्ट व्हायला चालू होते। साधारण 3-4 मिनटं तरी लागते हे चॉकलेट मेल्ट होण्यासाठी। आता हळूहळू हे चॉकलेट मेल्ट होत आहे। पातेल्यामधलं पाणी आपल्या टोपल्याला लागलं नाही पाहिजे इतकं हाईट आपण ठेवायचं आहे, नाहीतर मग चॉकलेट आपलं कडक होते। कंपाऊंड मेल्ट करताना आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायचं आहे, अजिबात हाय गॅस ठेवायचं नाही आहे। आता जसं जसं मेल्ट व्हायला लागेल सगळे गुठळे आपले जातात। आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे। आता एक अर्धा चमचा मी बटर टाकलेला आहे। बटरऐवजी तुम्ही तूपही इथे टाकू शकता, त्यामुळे चॉकलेटला एक प्रकारचा शाईन येतो। आता हे बटर आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान स्मूथ झालेलं आहे। आता आपण काय करायचं आहे, ड्रायफ्रूट्स आपल्या इच्छेनुसार आपल्याला ॲड करायचं आहे। मी बदामची पावडर आणि शेंगदाण्याची पावडर टाकलेली आहे आणि हे आता मी लागेल तसं टाकणार आहे। मला कॅडबरी फ्यूजसारखं चॉकलेट बनवायचं आहे, त्यामुळे मी शेंगदाणा आणि बदाम वापरलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मी बंदच ठेवलेली आहे। आता मी बाकीचे सर्व टाकून घेतलेलं आहे, बदामची आणि शेंगदाण्याची पूड, आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आणि खाली पातेलं आपलं गरमच आहे आणि तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे ॲड करू शकता। हे मिश्रण गरम आहे म्हणून आपण आत्ताच मोल्डमध्ये नाही टाकणार आहोत। हे आपण थोडंसं हलकंसं थंड करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे मोल्डमध्ये मिश्रण भरून घ्यायचं आहे। हे अशा प्रकारचे सिलिकॉनचे मोल्ड आहेत माझ्याकडे, त्यामध्ये मी तुम्हाला आता करून दाखवते। जर मोल्ड नसेल तर आपण काय वापरायचं ते मी तुम्हाला पुढे दाखवते। आता हलकंसं मिश्रण आपल्याला हे कोमट झाल्यानंतर ह्या मोल्डमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे। आणि हे चॉकलेटचं मिश्रण भरताना मी तेल तूप काही लावलेलं नाही आहे, सिलिकॉनचं मोल्ड आहे त्यामुळे आपल्याला काहीच लावायची आवश्यकता नाही। आता हे मोल्ड भरून झालेलं आहे। आता ह्याला हलकंसं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे वरची लेवल आपली एकदम प्लेन होते। आता हे फ्रीजमध्ये एक 10 मिनिट आपल्याला सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे।
जर मोल्ड नसेल तर अशा प्रकारचा आईसचा जे ट्रे असतो ते आपण यूज करू शकतो. यामध्ये सेम त्याच प्रकारे आपल्याला चॉकलेटचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये. 10 मिनिट ठेवून द्यायचं आहे आणि हे अशा प्रकारे हे तयार होतात. आता हे 10 मिनिटानंतर हे चॉकलेट बघा तुम्ही आपोआप सेट झालेले आहेत आणि हे खूप इझिली निघतात. आणि हे सिलिकॉनचं मोल्ड असल्यामुळे फक्त वरून आपण प्रेस केले की चॉकलेट असे आरामात बाहेर येतात. बघा किती सुंदर दिसत आहे आपलं चॉकलेट. आणि ह्या चॉकलेटला बघून कोणी म्हणणार नाही की हे तुम्ही घरी बनवलेले आहेत. इतके सुंदर चॉकलेट तयार होतात आणि चवीला तर खूपच अप्रतिम झालेले आहेत आणि मस्त खाताने क्रंची नट्स दाताखाली आलं की खूप छान लागतात. आता अशा प्रकारे हे सर्व मी चॉकलेट्स अनमोल्ड करून घेतलेले आहेत आणि जवळपास एक 30 चॉकलेट्स बनलेले आहेत या मोल्डचे. बघा किती छान मस्त आपले चॉकलेट झालेले आहेत. पीनट आणि आल्मंडचा क्रंचीनेस खूप छान लागतो या चॉकलेटमध्ये. आता मला हे बड्डेसाठी वाटायचं आहे त्यामुळे मी हे रॅप करणार आहे. असे चॉकलेटचे रॅप्स बाजारात मिळतात. केकचं मटेरियल जिथे मिळतं तिथे हे इझिली अवेलेबल असतात. आता या रॅपमध्ये आपण एक एक रॅप करून घेऊया चॉकलेट. चॉकलेटच्या रॅपसोबत असे टिश्यू पेपर आलेले आहेत. त्यामध्ये आता मी हे चॉकलेट एक एक गुंडाळून मग रॅपमध्ये गुंडाळून घेणार आहे. चॉकलेटला मग त्यामुळे मॉइश्चर येत नाही. आणि आता आपल्याला हे छानपैकी रॅप करून घ्यायचं आहे आणि रॅप झाल्यानंतर तर हे चॉकलेट अगदी विकतसारखेच दिसतात. होममेड चॉकलेट आपले हे बनून रेडी आहेत. बघा किती छान आपले चॉकलेट बनलेले आहेत आणि अशाच प्रकारे हे सर्व आपल्याला एक एक रॅप करून घ्यायचं आहे. जर हे चॉकलेट आपल्याला घरी खाण्यासाठी जर ठेवायचे असले तर मग हे रॅप न करता तसंच आपण एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवून द्यायचं आहे किंवा मग आपण चॉकलेट्स डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो. जर आपल्याकडे असे चॉकलेटचे रॅप अवेलेबल नसले तर आपण गिफ्ट रॅप करण्याचे जे पेपर असतात त्याचाही वापर इथे करू शकतो. आता डिझाईनची जी बाजू आहे ती मी खालच्या बाजूला ठेवून एक तुम्हाला गुंडाळून दाखवते, जेणेकरून चॉकलेटची जी डिझाईन आहे ते आपल्या त्या रॅपरवर छान दिसते. आणि ती डिझाईनची साईड मी खालच्या बाजूला केलेली आहे आणि त्याच प्रकारे आपण आता हे छान गुंडाळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या चॉकलेटची डिझाईनसुद्धा आपल्याला ओळखायला येते. आणि हे छान रॅप झाल्यावर बघा हे मोल्डची डिझाईन पण मस्त दिसत आहे. आता अशाच प्रकारे सर्व माझे चॉकलेट्स रॅप करून झालेले आहेत. आता आईस ट्रेमध्ये जे चॉकलेटचं मिश्रण टाकलं होतं ते आपण आता अनमोल्ड करून घेऊया. हे पण छान सेट झालेलं आहे. आईस ट्रेमध्ये सुद्धा छान मस्त इझिली निघालेलं आहे चॉकलेट. आणि जवळपास माझे 54 चॉकलेट झालेले आहेत, लहान मोठे सर्व मिळून. आणि ही चॉकलेटची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.